महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या राजीव सागर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले। या 2010 पासून काही या परिसरात असलेल्या गावांचे पुनर्वसन करण्यात आलं, मात्र यांच्या मागण्या आजही अपूर्ण आहेत। याच मागणीला धरून आज या कमकासूर, सीतेकसा आणि सुरडोह या गावातील नागरिक या राजीव गांधी सागराच्या या जलाशयात जलसमाधी आंदोलन करत आहेत। जाणून घेऊया थेट त्यांच्याकडून। सोबत काही नागरिक आहेत। दादा, काय सांगाल, काय तुमच्या मागण्या आहेत? मी अशोक विखे। ह्या सुसूर, कमकासूर, सिते कसा या प्रकल्पग्रस्ताचे जे मागण्या आहेत हे वारंवार आंदोलन झाली आहेत, परंतु आजही शासन प्रशासन लक्ष देत नाही। त्यामुळे यांचे पूर्ण आयुष्य खराब झालं आहे। आणि आता आपण बघत आहात, आज यांनी आपलं जो आंदोलन सुरू केलं आहे, आज हा आंदोलन फक्त सुसूर, कमकासूर, सिसोडचा न राहता हा संपूर्ण भंडारा जिल्ह्याचा आंदोलन राहील। आमचे जो आदिवासी बांधव आहे, आमच्या आदिवासी भगिनी आहेत, आम्ही पूर्ण भंडारा जिल्ह्यातील लोक ह्या आंदोलनामध्ये आम्ही समर्थन आहे। आणि जर शासनाने जर याची जर दखल घेतली नाही तर भंडारा जिल्ह्यातील तमाम आमचे आदिवासी बांधव भगिनी ह्या आंदोलनामध्ये अजून पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होताना आम्ही जलसमाधी घेऊ आणि शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। या नागरिकात काही महिला आहेत ज्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत। ताई, काय सांगाल, काय तुमच्या मागण्या आहेत? माझे पूर्ण नाव कल्पना शिवप्रसाद खंडाते, मुक्काम सुसूडो। माझी मागणी हे आहे की माझे जे मुलं बाळ आहेत, आम्ही त्यांना कसे पोसतो, कसे राहतो, आम्हाला मालूम आहे ते कसे त्यांना चटणी आंबील पोसून आणि त्यांचं शिक्षण करतो आणि त्याला शिक्षण शाळेसाठी पाठवतो। नसले पैसे तरी पण आम्ही त्याला कसे पण करून सन्यान त्यांना शाळेत जा म्हणतो, पण आम्हाला आमचे सरकार काही आमच्याकडे लक्ष करत नाही। एवढे मागणे राहून सन्यान सुद्धा आम्हाला आदिवासी असून सुद्धा पण आम्हाला जागा जमीन नाही, काही नाही। रोजगार तरी किती दिवस तरी कोणाच्या घरी जावा, कुठून रोजगार करावा, कसे शिकावा हे आम्हालाच माहित नाही। काही कळतच नाही, काय करावा काय नाही, कुठं जीव द्या, काय करावा आमच्या मुलासाठी। एवढीच बोलते। मागण्या सांगताना या महिला यांच्या अश्रू अनावर होत आहेत। सरकार आदिवासींच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही असा आरोप यावेळी या महिलांकडून होत आहे। राजीव सागराचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले, मात्र यांच्या मागण्याकडे दुर्लक्षित होत असल्याने आज हे संपूर्ण ग्रामवासी या राजीव सागराच्या पाण्यामध्ये जलसमाधी घेत आहेत। जर यांच्या मागण्या पूर्ण झाले नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी यांच्याकडून देण्यात आला। नितीन कुथे, LS मराठी, भंडारा।